आपले चिरंजीव सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहेत, बातम्या देखील आलेल्या आहेत. ह्या बातम्या नेमक्या येत आहेत विरोधकांच्या उमेदवारांचं खच्चीकरण करण्यासाठी, खरंच ते जाणार आहेत, आपली भूमिका आहे. आता आपल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या मुद्द्यावरती भर देणार आहात? कशी निवडणूक, कोणता मुद्दा निवडणुकीचा असं म्हटलं जाते की वाघोलीतले जे इच्छुक उमेदवार आहेत ते कोट्यावधी रुपयांमध्ये खर्च करणार आहेत. ट्रेन भरून देवदर्शन केलं जाते, तर पैशांचा पाऊस पडेल की याच्यावरती बापू पठारे सांगतील तेच करणार ते. इतके कट्टर मतदार खराडीमध्ये आहे. नमस्कार, मी अमोल अवचिते आपलं सिविक मिररमध्ये स्वागत करतो. वडगाव शहरी मतदारसंघ हा विधानसभा निवडणुकीपासूनच चर्चेत आहे. अद्यापही विविध कारणांमुळे ते चर्चेत असतो. वडगाव शहरीमधील नेमके प्रश्न काय आहेत, समस्या काय जाणवत आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये सातत्याने चर्चा का होत आहेत, या संदर्भामध्ये आपण आज वडगाव शहरीचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न असेल की हाच की वडगाव शहरी मतदारसंघ सातत्याने चर्चेत राहतोय, नेमकी याची कारण काय आहेत? विरोधी पक्षाचा एकच आमदार शहरामध्ये असल्यामुळे चर्चेत राहतो. आणि वडगाव शहरी मतदारसंघ आपण हे एकच पुणे शहरामध्ये विरोधी पक्षातील आमदार आहात. आपल्याला निधी मिळण्यासाठी अडचणी येतात का? विकास काम करण्यासाठी काय अडचणी येतात? काय अडचणी येत नाही, काम होत राहतात. आणि आपण नुकतंच 2 दिवसापूर्वीच वडगाव शहरी मतदारसंघातील ज्या समस्या घेऊन महापालिकेवरती धडक मोर्चा काढला होता. मोर्चा काढण्याची वेळ का नेमकी येते? पाणी प्रश्न इतका तापलाय का? पाण्याचे प्रश्न थोडासा गंभीर बनला होता, परंतु आता व्यवस्थित करून देण्याची हमी आयुक्तांनी दिलेली आहे. आपण ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला त्याच्यानंतरच खराडी असेल, वडगाव शहरी भागातील विविध ठिकाणी पाण्याचा प्रश्न तापला होता. याच्यामध्ये काही राजकारण होते का पाण्याचं? काय कोणी राजकारण केलं असेल, त्यांना समाधान वाटत असेल त्यांनी केलं असेल, काय त्याचं मानून घ्यायचं नसतं. मग एवढी जरी आपण सातत्याने पाठपुरावा करतोय महापालिकेकडे, पण प्रश्न का नेमका सुटत नाही? काय अडचणी आहे त्याच्यामध्ये? प्रश्न सुटतो, प्रश्न खूप आहेत. आता गेले अनेक वर्षापासून नवीन भाग आलेला आहे. लोहगाव नवीन भाग आहे, खांदवे नगर असेल किंवा अनेक वस्त्या नवीन आलेल्या आहेत. आणि लोहगावला लागून असलेला धानोरीचा काही भाग आहे की ज्या ठिकाणी नवीन टाक्या बांधायच्या होत्या त्या बांधल्या, आता एक झालेली आहे, दुसरी बी होत आहे पूर्ण. त्या भागात आता पाण्याचा प्रश्न सुटतो. येरवडा भागात काही ठिकाणी चढावरच्या भागात पाण्याच्या थोड्या अडचणी निर्माण होतात, त्याही थोड्या दिवसात दूर होतील. आपले चिरंजीव सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहेत, बातम्या देखील आलेल्या आहेत. ह्या बातम्या नेमक्या येत आहेत विरोधकांच्या उमेदवारांचं खच्चीकरण करण्यासाठी, खरंच ते जाणार आहेत, आपली भूमिका नाहीये. हे असं बातम्या कोणी देत असतं, त्याला काय चालत असतं राजकारणात, हे नेहमी चालत असतं. कुणी बातम्या देत असतं, काय करत असतं, त्याच्याकडे लक्ष देत नाही. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आपण ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. आणि त्यानंतर 10 वर्षामध्ये आपण पदावरती नव्हतात. आता पुन्हा आपण आमदार म्हणून निवडून आलात, आपण कामाचा झपाटा जो सुरू केलाय, तर त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती, आणि त्यावेळेस आपण नगरसेवक ला जवळपास 18 नगरसेवक निवडून आणले होते, तर तीच परिस्थिती आता पुन्हा बघायला मिळेल का? नाही, त्यावेळेस 14 नगरसेवक होते. तो बालेकिल्ला म्हणजे सर्वात जास्त नगरसेवक आमचे होते, बाकीच्या पक्षाचे थोडे थोडे होते, त्यामुळं तीच परिस्थिती आताही राहील. आता आपल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या मुद्द्यावरती भर देणार आहात? कशी निवडणूक, कोणता मुद्दा निवडणुकीचा असेल? काय निवडणुका ह्या सर्व उमेदवारांच्यावर असतात. उमेदवार कशा पद्धतीचे आहेत आणि ते किती लोकांच्यापर्यंत पोहोचतात आणि लोकांच्यापर्यंत पक्षाचं चिन्ह पोचवतात, त्यावर निवडणूक अवलंबून असते. खराडी आणि चंदननगर हा पहिल्यांदा प्रभाग होता, आता नव्याने त्याला वाघोली भाग जोडला गेला. खराडी आणि वाघोली हा नवीन प्रभाग झाला 4. तर याच्यामध्ये वाघोलीचा भाग जोडल्यामुळे आपल्या समोर काही राजकीय आव्हान उभे राहिले का? आणि तिकडचे उमेदवार आणि इकडचे उमेदवार कशा प्रकारचं हे गणित आपण मांडणार आहोत? खराडीचं मतदान माझ्या अंदाजाप्रमाणे 70,000पर्यंत असेल आणि वाघोलीचं मतदान हे 40,000पर्यंत असेल. त्यामुळं आव्हान असं काही नाहीये, लोकांना वाटतं, पण ते निवडणुकीमध्ये दिसून येईल. असं म्हटलं जाते की वाघोलीतले जे इच्छुक उमेदवार आहेत ते कोट्यावधी रुपयांमध्ये खर्च करणार आहेत. ट्रेन भरून देवदर्शन केलं जाते,
तर पैशांचा पाऊस पडेल की याच्यावरती विकासाचे मुद्दे राजकारण होईल? खराडीतले उमेदवार, खराडीतले नागरिक हे देवदर्शनाला जात नाही. रात्रीच आम्हाला खराडी वाघोली मधल्या लोकांनी सांगितलं की खराडीतले लोक देवदर्शनासाठी जात नाही. त्यांनी अनेक वेळा त्यांच्याकडं चला म्हणून मागणी केली तरी लोक सांगतात आम्हाला यायचं नाही म्हणून सांगतात. इतके कट्टर मतदार खराडीमध्ये आहेत. बापू पठारे सांगतील तेच करणार ते. ज्यावेळेस आपण आमदार म्हणून निवडून आला आणि त्यानंतर लोहगाव तुम्ही विकास कामांचा झपाटा लावला आणि विकास कामे करत असताना त्या भागामध्ये असंही म्हटलं जातं मतदारसंघामध्ये सर्वात कमी विकास झाला होता तो लोहगावचा झाला होता. मधल्या 5-10 वर्षामध्ये लोहगाव खूप विकासाच्या पाठीमागं होतं आणि म्हणून विकासाच्या बाबतीत लोहगावकडे लक्ष देण्याची गरज होती आणि त्या पद्धतीने आम्ही लक्ष देतोय आणि ते झपाट्याने काम करून घेण्याचं काम आमचं चालू आहे. असा एक आरोप होतोय की लोहगाव तुम्ही विकास कामं का केली कारण की तुमची चिरंजीवतीकडून उभा राहणार आहात आणि त्याची ती पूर्वतयारी होती असं काय म्हटलं जातं? असं काही नाही. लोहगाव मी पहिला बी नगरसेवक 2002 ला मी नगरसेवक ह्याच्यामधूनच होतो की विमाननगर, संजय पार्क, बर्माशेल, कलवड, गुरुद्वारा, दादाजी बडा हा संपूर्ण परिसरामध्ये मीच नगरसेवक 5 वर्ष होतो. चांगली कामं केली आणि त्या कामाच्या जोरावर 2007 मध्ये महादेव पटरे पुन्हा 2012 मध्ये नगरसेवक तिकडून झाले. 2007 ला त्या ठिकाणी भीमराव खरात नगरसेवक झाले. पक्ष पण आमच्याकडूनच झाले आणि भीमराव खरात आज हयात नाही आहेत परंतु तेही नगरसेवक झाले. त्यांच्यानंतर महादेव पटरे त्या प्रभागातून नगरसेवक पुन्हा झाले. आमचेच नगरसेवक सातत्यानं झालं. मागच्या टर्ममध्ये फक्त आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येऊ शकले नाही परंतु आज मात्र आमचे नगरसेवक त्या ठिकाणून निवडून येतील. महापालिकेला आपण आघाडी करणार आहोत की स्वतंत्र लढणार आहोत असे काही आदेश आहेत पक्षाकडून? अजून तशी काही चर्चा नाहीये. जे काय होईल ते कोणाचं काय झालं तर इलेक्शन ही लढली जाईल. उमेदवार निवडून आणायची जबाबदारी आपली आहे. पक्षातून वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार असे ठरलेत का काय? आपण वडगाव शहरीमध्ये उमेदवार ठरलेले नसतात. पक्ष निर्णय घेतो. उमेदवार समोर येतात ते सगळे उमेदवारच असतात. पक्ष जो निर्णय घेतो तो उमेदवार असतो. महापालिकेची जी प्रभाग रचना झाली होती ती प्रभाग रचना पूर्ण ही भाजपच्याच फायद्यासाठी केली गेली असा आरोप होतोय आणि तुमच्याकडचा जो भाग वाढवलेला आहे किंवा इतर ठिकाणी ज्या सोसायट्यांचा भाग जो बीजेपी फॉर आहे असं जोडला गेला तर याचा आपल्या राजकारणावर काय परिणाम होतो? असं काही नाही होत कारण त्याचा अर्थ असा आहे की सोसायटीत बी आमचे संबंध गेले आता 20-25 वर्ष आहेत. सोसायट्यामधल्या नागरिकांना बी आता माहीत झाले की बापूसाहेब पठारे इथं कामं करतात आणि त्यामुळं बापूसाहेब पठारे जे उमेदवार देतील त्यांना मतदान करतात ते लोक. मतदारांना काय आव्हान करायला आपण आता महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? आव्हान काय, चांगला विकास करून नंबर 1चा भाग शहरातला आहे त्यापेक्षा अधिक चांगला करण्याचं किंवा राहिलेले या भागामध्ये गार्डन्स कमी आहेत किंवा प्लेग्राऊंड चांगल्या पद्धतीने विकसित झालेले नाही किंवा रस्ते काही थोडेफार राहिलेले ते कॉन्क्रीट करणे. आज खराडी इतके कॉन्क्रीट रस्ते कुठल्याही गावात पुण्यातल्या नाही आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचं नेटवर्क खराडीमध्ये आहे. लाखो लोक खराडीमध्ये IT पार्कमध्ये काम करतायत आणि त्यामुळं या ठिकाणचे लोक सर्व सधन झालेले आहेत आणि सधन लोक का झाले याचा विचार लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे लोक निश्चितपणानं आम्ही सदन केलं ते लोकांना वाटतं की बापूसाहेब पठारेंनी केलेला विकास, त्यांनी केलेलं नियोजन आणि नागरिकांनी जे बापूसाहेब पठारेंचं ऐकून या ठिकाणी रस्ते ताब्यात दिले त्यामुळे त्यांचा फायदा झाला. आज कोट्यवधी रुपये लोक कमावत आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आमचंच नाव लौकिक होतं. खराडी सारखाच विकास तुम्ही वाघोलीमध्ये करून दाखवणार आहात? करून दाखवणार. वाघोली असेल, लोहगाव असेल, सर्व ठिकाणी जसा विकास खराडीला झाला तसाच विमाननगर, लोहगाव, वाघोली या भागामध्ये करणार. प्रमुख समस्या काय आहेत नेमक्या वाघोलीतल्या आणि वाघोलीतल्या प्रमुख समस्या काय आपल्या? वाघोलीमध्ये पाण्याचे आहे, ड्रेनेजचे आहे. नवीन गाव आल्यात आता खराडी, वडगाव, शिरी गावं येऊन धानोरी, कळस, टिंगळनगर यांना येऊन आता 30-30 वर्ष झाले. पण आता ही नवीन गाव आल्यात त्यांचा विकास लवकरात लवकर करण्याचा आम्ही निर्णय घेतोय.
एक शेवटचा एक प्रश्न मी विचारतो. भामासखेड धरणाचं पाणी वडगाव शहराला मिळालं आणि ती योजना देखील लवकर पूर्ण करण्यासाठी आपण आंदोलन केले, पावसात भिजून आंदोलन केले, परंतु आपल्याच काही म्हणजे आता आपण मंदर वडगाव शहरीसाठी पूर्ण गृहीत धरला जाता, परंतु जो आपण राहतो तो खराडीचा भाग असेल किंवा आजूबाजूचा परिसर आहे ते भामासखेडचं पाणी येत नाहीये, त्यासाठी तुम्ही वारंवार मागणी करता. नेमकी अडचण काय होते? सुरू केले आता. आणि ती आता योजना वाघोलीसाठी पण मागवली, ती नेमकी योजना काय असणार आहे? वाघोलीला एक योजना पीएमआरडी 23 कोटीची त्या ठिकाणी केलेली आहे. ती एवढ्या 8-15 दिवसामध्ये चालू होऊन जाईल. तर आपल्यासोबत होते वडगाव शहराचे आमदार बापूसाहेब पठारे. महापालिका निवडणुकीमध्ये कशा प्रकारे सामोरे त्यांनी सांगितले. धन्यवाद.